51 वर्षात गिरगाव चौपाटीवर किती वेळा गेलात? खूप वेळा. म्हणजे आम्ही गिरगावला असताना गिरगावला आणि याला कॉटन ग्रीनला 1 वर्ष होतं ना, त्यामुळे जायचं फिरायला गिरगाव चौपाटीला. चेहरा खुदलाय दोघांचा. 51 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी आहेत. बरं मला सांगा, मग त्यानंतर तुम्ही आताही व्यवसायच करता दुकानात? नाही, मी व्यवसाय ना, आमचे सगळे भाऊ व्यवसायामध्ये होते. मी BHT मध्ये होतो. नोकरी केली? 37 वर्ष BHT मध्ये नोकरी केली. पहिला कंडक्टर. पण लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरीला होते? अगोदर होतो. 1962ला मी नोकरी राहिलो BHT मध्ये. BHT मध्ये कंडक्टर मध्ये. बरं. हां, त्याच्यानंतर प्रमोशन होत गेलं. डिपार्टमेंटली परीक्षा, कंडक्टरच्या मध्ये डिपार्टमेंटली परीक्षा असते, ते इन्स्पेक्टर म्हणजे आपण इन्स्पेक्टर हो, पण त्याच्यात TC वगैरे म्हणतात ना, ते होतो. त्याच्यानंतर TC नंतर स्पेशल इन्स्पेक्टर नंतर प्रमोशन नंतर मग ते रायटर वगैरे, कॅशियर असं झालं. पण मला सांगा, जेव्हा लग्न झालं तेव्हा पगार किती होता? फक्त दिवसाला 3 रुपये असायचा. 3 रुपये दिवसाला. 90 रुपये महिना. ते पण काम झालं तर बदली कामगार होतं त्या टायमाला. कसं जमवलं? कारण आम्हाला काही टेन्शन नव्हतं ना, दुकान होतं आणि आम्ही सगळी जॉईंट फॅमिली होती. काय पैशाचं वगैरे टेन्शन नव्हतं. पण मला सांगा, या 51 वर्षात खूप चढ उतार आले असतील? खूपच आले. सांगा. त्याच्यानंतर आम्ही कॉटन नंतर आम्ही भांडुपला गेलो. भांडुपला रूम घेतला 5000चा त्यावेळेला. आणि तिकडून मग तिकडे 19 वर्ष राहिलो. मग तिकडून मग त्या BHT वाल्यांचे असे पगार ना, मग आम्ही दुकान घेतलं. मी दुकान बघायची. दुकान बघायची आणि हे सर्व्हिस करून दुकान सांभाळायचं. दुकान करून बसायचं. मी शून्यातून विश्वामध्ये आम्ही आलेलो. किती छान. आणि मग तिथून मग आम्ही ठाण्याला ब्लॉक घेतला. पण या सगळ्या संसाराचं श्रेय 100% आजींचं? आजीना. हो. कशी साथ उत्तम दिली? साथ त्यांनी म्हणजे साथ मी असे दिले की कुणी देऊ शकत नाही असे साथ दिले. पण तुमच्याकडे समजा एखादी गोष्ट झाली तर पटकन रागवायचं असेल तर कोण रागवायचं? बरोबर सांगितलं. बोट दाखवलं. बोट इशारा केला ना. अरे पण त्या तुमच्याकडे बोट दाखवताय. मी सांगतो, मलाच बोलतायत त्या. खूप राग तुम्हाला? राग होता. तापटपणा. पहिला नंबर. ते गरम पोहे दिले होते ना तेव्हा, त्याच्यामुळे काय झालं का लगेच राग येतो. हो. पण तरी तुम्ही कधी? नाही, मी शांत ना. कधी वाईट वाटून घेतलं नाही? घ्यायचं, काय करायचं. कधी डोळ्यात पाणी? नाही, कधीच. डोळ्यात पाणी नाही कधी आलं. नाही, कधीच. हसत राहायचं. प्रेमळ आणि स्वभाव शांत स्वभावाने प्रेमळ, त्यामुळे ते जमलं. एक आगीला पाणी समोर कसं असतं तसं ते झालं. ते तुम्ही काय बादली भरूनच ठेवली आजी? बरं, आता या गप्पांच्या ओघामध्ये काही प्रश्न विचारूया आणि दोघांची उत्तरं समान येतात का बघूया. दोघांची उत्तरं बरोबर अचूक समान आली पाहिजेत तर बक्षीस मिळणार. पहिला प्रश्न, लग्नानंतर बघितलेला पहिला सिनेमा? दाखवा. साधी माणसं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.